तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, आबा आजारी असताना त्यांनी माझ्याकडून हे नवीन इच्छापत्र करून घेतलं होतं. हे बघा, आता तो इतिहास भूगोल सांगत राहू नका. त्यात काय लिहिलं ना ते वाचा. हो, मी खाली सही करणार. रघुनाथ पाटकर स्वेच्छेने इच्छापत्र करत आहे. या इच्छापत्राद्वारे मी माझ्या संपत्तीचं वाटप याप्रमाणे करत आहे. माझी वडिलोपार्जित संपत्ती अशी काही नाही आहे. जे काही आहे ते सर्व स्वअर्जित आहे. त्यामुळे त्याचे वाटप मी माझ्या इच्छेने करू शकतो. माझी स्थावर आणि जंगम अशी सगळी संपत्ती मी माझी दोन्ही नातवंडे पिहू आणि प्रथम यांच्या नावे समसमान प्रमाणात करत आहेत. काय सगळी संपत्ती नातवंडाच्या नावे? अरे एवढी इस्टेट कशी काय सांभाळणार ते? अरे लहान आहेत ते, त्यांना काय कळतंय? त्यांचं फक्त नाव आहे आई. व्यवहार तर सगळं भाऊजी बघणार ना. नाही म्हणजे असं खा नाही तर असं खा, सगळं धाकट्याच मुलाच्या घशात जाणार. बघितलंस ना राजन, तुझ्या आबानी आपल्याला मूल बाळ नाहीये म्हणून किती मोठी शिक्षा दिली आहे. मीच काही बोलू नको सीमा. आबांना अविदादाची मुलगी बरोबर दिसली, पण स्वतःच्या मुलीलाच विसरली. अगं म्हातारपणीचा माझा नाही विचार केला. बायकोला वाऱ्यावर सोडून दिली. आता तुमचं काय घेऊन बसलीस? आई, काय बोलतेस तू? मी तुला वाऱ्यावर सोडेल का? एक मिनिट तर शांत बसा सगळ्यांनी. विल अजून पूर्ण वाचून झालेलं नाहीये. पिहू आणि प्रथम सज्ञान होईपर्यंत त्या संपत्तीची देखभाल करण्याची योग्य तो व्यवहार करण्याची जबाबदारी आणि कायदेशीर अधिकार मी माझी धाकटी सून अनुप्रिया अविनाश पाटकर हिला सोपवत आहे.